आपलं 30ला फायनल. 2-3 गोष्टी तेवढ्या सांगायच्या, त्या पुन्हा एकदा सांगतो. हे कठोर आणि कडक आमरण उपोषण होणार आहे आणि भर रखरखत्या कडक उन्हात होणार आहे. मी बास टाकून तिथं बसून जाणार आहे उठलो असाच. मग तो ती उष्ण घाताचा बळी जाऊ किंवा तिकडं ते काय जीव होईल ते होईल, लाई जीवाची होईल, तरफड मरफड होईल, शरीराची आग होईल. मी तिथं बसणार आहे. याच्यावरती फायनल. मराठा समाजाने अंतर्वालीत येऊ नये. मी तुमच्या लेकरासाठी झटतोय. सरकार मराठ्यांवरती प्रेम दाखवतं आहे की मराठ्याला ऊन लागतं आहे. मराठ्यांना विटीस धरू नका. माझी विनंती आहे, मराठा समाजाने अंतर्वालीत येऊ नका. सगळ्यांनी सरकार काळजी करतं आहे आणि तुम्हालाही दिसलं आहे करतं आहे का नाही करत सरकार काळजी. कुणीही राज्यात, तिसरा मुद्दा, कुणीही राज्यात उद्रेक धिंगाणा करायचा नाही. सगळ्यांनी शांततेत. मी तुमच्या समाजाच्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी मी मरायला तयार आहे. कारण माझासुद्धा जीव लई दिवसाचा तरफडतो आहे. कारण माझ्या शरीरात ह्या उपोषणं केल्यामुळे इतक्या काय वेदना आहेत की त्या सांगूनच पूर्ण होत नसत्यात. चालायला त्रास, पोटात आग होती हमेशाच, अंग थरथर कापतं, शरीरात चावल्यासारखे प्रकार होते अनेक. त्याच्यामुळं शरीरात खूपच वेदना आहेत. त्यामुळं मला ही टोकाचा निर्णय घ्यावा लागतो आहे. तो मी घेतला आहे. मला सगळ्या मागण्याची अंमलबजावणी पाहिजे. त्याशिवाय मी हटत नाही. मराठा समाजाला पुन्हा पुन्हा माझी विनंती, तुमच्या लेकराबाळाच्या कल्याणासाठी मी लढायला खंबीर आहे. तुम्ही कसलीही काळजी करू नका. मलाही मानणारा खूप मोठा वर्ग आहे. तेही अंतर्वालीकडे पळणार आहे हे मला माहिती आहे. तरी माझं म्हणणं आहे, जर तुम्हाला यायचंच असेल तर छत्रीफित्री घेऊन येत जा. पण माझं स्पष्ट आव्हान आहे सगळ्याला की एकाही मराठा समाजानं राज्यातल्या अंतर्वालीत येऊ नये. तुमच्या लेकराबाळाचं कल्याण करण्यासाठी मी खंबीर आहे, समर्थ आहे. मी वेळेप्रसंगी माझा प्राणसुद्धा टेकायला तयार आहे. पण तुमच्या लेकराबाळाचं वाटोळं होऊ देणार नाही. मराठ्यांची शान प्रतिष्ठा याला कुठेही डाग लागू देणार नाही. तुम्हाला खाली मान घालून चालावं लागेल असं मी कधीही पाऊल उचलणार नाही. तुमच्या लेकराबाळासाठी मी जीव ह्यो अर्पण करायला तयार आहे. जीव द्यायलासुद्धा तयार आहे. फक्त मराठा समाजाने कसल्याही प्रकारचं उद्रेक, असं काय आंदोलन वेगळं काहीही कोणी करू नका. 30 मेला आमरण उपोषण होणार आहे. त्याच्यात कसलाही बदल होणार नाही आहे. पुन्हा पुन्हा मला तोच धाक असतो आहे की माझ्या मराठा समाजाला दम निघणार नाही आहे. हे मला चांगलं माहिती आहे. साधं उपोषण करायचं म्हणलं तरी मराठा समाज खूप टेन्शनमध्ये येतो. आता हे तर अति टोकाचं आहे की देशभरात असं आमरण उपोषण कधीही झालेलं नसेल. पण आता त्याला माझा नाविलाज आहे. त्यामुळे ही मराठा समाजाला सांगणं माझं होतं आणि ते मराठा समाजाने पाळावं. असं आहे पॉलिटिकल इन्फ्लुएन्सर आणि आंदोलन रील स्टार आणि पॉलिटिकल इन्फ्लुएंसर जरंगे जरंगे जरंगे. नया नहीं, खिलाड़ी पुराना है लेकिन आज उसका रील नया है. मला मनोजला 2-3 गोष्टी आवर्जून सांगायच्या आहेत. माननीय मुंबई उच्च न्यायालयाने मनोजच्या मागच्या उपोषणाच्या वेळेस स्पष्ट केलेलं आहे, प्रकृतीच्या बाबतीत कोणतीही कॉम्प्रोमाइज केली जात नसते कायदेशीर दृष्ट्या. आणि म्हणून माझी जालना जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांना आपल्या माध्यमातून मागील मान्य मुंबई उच्च न्यायालयाचे झालेले आदेश, त्या आदेश आणि त्या याचिका ह्या पाहाव्यात. आणि मनोज जर स्वतःला म्हणजे त्रास करून घ्यायचं बोलत असेल आणि त्यातून मी स्वतः मरतो इथपर्यंत म्हणत असेल तर मनोजला तातडीनं जे आहे त्या मागील आदेश आणि ज्या प्रकारे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स पोलीसमध्ये घ्यावे लागतात, ज्या प्रकारे डॉक्टर्सनी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यावे लागतात, ते प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतले पाहिजे. मला विखे पाटलांना सुद्धा त्या निमित्तानं, मान्य मंत्री आहेत, त्यांना सुद्धा मला आवर्जून ही बाब अधोरेखित करून द्यायची आहे. कुणबी मराठा प्रमाणपत्र वाटप जर सुरू असेल तर मग एससीबीसीचं प्रमाणपत्र कुणाला चालू आहे वाटप? कुणबी मराठा म्हणून निवडून येत आहेत मराठा भाऊ,
मग एसईबीसीच्या 10% काय? एका समाजाला 2 प्रकारचे आरक्षण, हे आरक्षण कायद्यामध्ये होऊ शकते का? पॉसिबल आहे का? जगात झालंय का? भारतात होऊ शकते का? जगात झालं नसेल आणि भारतात होऊ शकत नसेल तर ही बाब आवर्जून कायदेशीर दृष्ट्या कोणी लक्षात घेणार आहे की नाही? मनोज सोबत ही चर्चा करणार आहेत का की 10% दिलेलं आरक्षण रद्द करून घ्यायचं का? ही चर्चा होणार आहे की नाही असा देखील मी प्रश्न उपस्थित करतो. मला हे म्हणायचं नाही डोळे नसलेली व्यक्ती दळते आणि मला हे म्हणायचं नाही कुणीतरी पीठ घेऊन जाईल, हे मला म्हणायचं नाही, खाऊन जाईल हे मला म्हणायचं नाही, परंतु डोळसपणे आपल्याला आरक्षण बघावं लागेल. आरक्षण हे गरिबी हटावचं धोरण नाही. ओढून ताणून सामाजिक मागास होऊ शकत नाही.